उद्या मंत्री लक्ष्मण हाकेंची भेट घेणार, उपोषण मागे घेण्याची विनंती करणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. भुजबळांची माहिती तर एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल, जरांगेंचा इशारा. लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या, मात्र महाविकास आघाडीमधील एकीसाठी 2 पावलं मागे घेतली. पुण्यातील बैठकीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य. लोकसभेत पराभवानंतर पंकजा मुंडेंना राज्यसभेत पाठवण्याची शक्यता. राज्यातल्या वरिष्ठ नेतृत्वाची पंकजांना राज्यसभेवर पाठवण्याची विनंती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा जेलमधला मुक्काम वाढला. जामीन याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं मंगळवारपर्यंत राखून ठेवला निर्णय. अटल सेतूवरच्या कॉन्क्रीटला 6 महिन्यातच भेगा. भ्रष्टाचार झाल्याचा नाना पटोलेंचा आरोप, तर कोणत्याही भेगा नाहीत, काँग्रेसचे आरोप खोटे, फडणवीसांचं उत्तर. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर कोयता गँगचा हैदोस. 10 ते 15 गुंडांचा तरुणावर हल्ला, 9 जण पोलिसांच्या ताब्यात. मुंबईतील रिझवी कॉलेजचे 4 विद्यार्थी खालापूरच्या सत्य साईबाबा धरणात बुडाले. वावरले ग्रामपंचायतमधील पोखरवाडीमधली घटना. हज यात्रेसाठी गेलेल्या 1000हून जास्त यात्रेकरूंचा उष्माघातानं मृत्यू. मृतांमध्ये 98 भारतीय यात्रेकरू. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.